वर्षाने पुण्यपावन झालेलं आपलं वडगाव पंधरी आदर्श गाव हनुमंताच्या प्रांगणामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत। जिल्हा परिषद निवडणूक 2026 बोरी बुद्रुक खोडद गटाचे जिल्हा परिषदचे अपक्ष उमेदवार सौ कविताताई संदीपान पवार यांना त्यांच्या नावासमोर जे रिक्षाचं चित्र आहे त्या समोरचं बटन दाबून त्यांना विजयी करावं असं आवाहन करण्याच्या निमित्ताने या ठिकाणी आपण उपस्थित आहोत। आत्ताच आपल्या गावचे माजी आदर्श सरपंच रामदास पवार असतील, माझे युवा भावाचे मित्र संजय खेडकर यांनी अतिशय तडफेने भाषण या ठिकाणी केलेलं आहे। मी तुमचा फार वेळ घेणार नाही। मला या निमित्तानं 2-3 गोष्टी या ठिकाणी महत्त्वाच्या सांगायच्या। आपण अनेक वर्ष या परिसरामध्ये काम करतो। या परिसरामध्ये ज्या संस्था उभ्या राहिलेल्या आहेत व जी कार्यालय उभे राहिलेली आहेत तनपुट्टीच्या माध्यमातून या ठिकाणी उभे राहिलेली आहेत आणि म्हणून आता पुढच्या भविष्य काळामध्ये संजय रावने काही गोष्टीचा उल्लेख केला। आपल्याला प्रामुख्याने 4 महत्त्वाची कामं या गावामध्ये करायची। पहिलं काम जे आपल्याला करायचं ते प्राथमिक आरोग्य केंद्र आपल्या गावाला वडगाव पंधरी गावाला असलं पाहिजे। त्याचा जिल्हा परिषदेने आणि आराखडा तयार करतो शासनाकडे मंजुरीला सुद्धा पाठवलेला आहे। ते एक काम आपल्याला करायचे। आपल्या परिसरामध्ये खोडदला 33 केवीचं उपकेंद्र आहे, महावितरणचं कांदळीला आहे, शिरोलीला आहे, बोरीला आहे, पण आपला वडगाव आणि बोरवाडीला त्या ठिकाणी उपकेंद्र नाही आरोग्याचं महावितरणचं। त्यामुळे विजेची आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी नेहमी कमी दाबाने वीज पुरवठा होतो आणि म्हणून बोरवाडीच्या परिसरामध्ये जे काय आपलं गायरान आहे ग्रामपंचायतचं त्या गायरानाच्या 5 एकर जागेमध्ये त्या ठिकाणी आपल्याला 33 केवीचं पॉवर हाऊस त्या ठिकाणी भविष्य काळामध्ये निर्माण करण्यासाठी प्रयत्न करायचे। त्याचबरोबर आपल्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेमध्ये जो आपला आळे भट्टवाडी हा जो रस्ता आहे वडगाव आणि नगरवाडीपासून हिवऱ्यापर्यंतचा जो प्रधानमंत्री ग्रामसडकचा आपल्या कुकडी नदीवरचा जो पूल आहे त्या पुलाचा प्रश्न गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी आपण पाठपुरावा करून सुद्धा तो प्रलंबित आहे। तो पूर व्हावा म्हणून पुढच्या काळामध्ये आपल्याला त्या ठिकाणी प्रयत्न करायचे आणि कुकडी नदीवरती आपल्या बोरी खोदला जो काही कोपबंधारा आहे त्या बंधाऱ्याच्या वरच्या परिसरामध्ये 1 महिना 1.5 महिन्याच्या नंतर त्या ठिकाणी पाणी खाली जातं आणि मग शेतकऱ्यांना आपल्याला शेतीसाठी पाणी मिळू शकत नाही। म्हणून त्या ठिकाणी बुडीत बंधारा जसा आपण पारगावतर्फे आहे या ठिकाणी केला तशा प्रकारचा बुडीत बंधारा सुद्धा आपल्याला या परिसरामध्ये करण्याचा आपला निश्चितपणे मानत आहे। छोटी मोठी विकास कामं तर आपण निश्चितपणे करणारच आहोत, पण ज्या कामांचा परिणाम या गावाच्या भौतिक आणि लोकांच्या जीवनामध्ये दूरगामी त्या ठिकाणी परिणाम असणार आहे किंवा अनेक वर्ष ही कामं या लोकांच्या लक्षामध्ये राहणार आणि लोकांना त्या कामाचा फायदा होणार अशा प्रकारची शाश्वत आणि रचनात्मक कामं त्या पुढच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी आपल्या करायची। एवढंच या निमित्ताने मी आपल्याला सांगतो। गेली 30-35 वर्ष या परिसरामध्ये त्या ठिकाणी काम करत असताना अनेक लोकांना त्या ठिकाणी आपण मदत केली, विकास कामं केली, लोकांच्या सुखदुःखामध्ये आलो, आनंदाच्या क्षणामध्ये आपण सहभागी झालो। माझी तुम्हाला विनंती आहे की गेली 30-35 वर्ष वडगाव कांदळीकर ग्रामस्थांची किंवा या 14 गावांची जी मी प्रामाणिकपणे आणि मनापासून सेवा केलेली आहे ती तुमच्या चरणावर सगळ्यांतून विदित आहे। ही सगळी सेवा जर तुम्हाला मान्य असेल आणि तुमच्या चरणावर रुजू असेल तर येत्या 7 तारखेला कविताताईंच्या नावासमोर जे रिक्षाचं चिन्ह आहे त्या समोरचं बटन दाबून त्यांना प्रचंड मतानं विजयी करावं असं कळकळीचं आव्हान या ठिकाणी आपल्याला करतो। अगदी छोट्या सूचनेनंतर सुद्धा आपण एवढ्या मोठ्या संख्येने वडगावचे ग्रामस्थ उपस्थित झालात। आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देऊन मी माझे शब्द या ठिकाणी संपवतो। धन्यवाद।